दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. समर्थ रामदासांच्या या ओळी विद्यार्थ्यांपासून अगदी सगळ्यांसाठीच किती महत्त्वाच्या आहेत. आणि वाचित जावे असं ते म्हणतात, तेव्हा वाचनासाठी काय काय उपलब्ध आहे हे सांगणारा आपला कार्यक्रम म्हणजे हे आनंदाचं पान. वाचनप्रेमींच्या हक्काच्या कार्यक्रमात या आनंदाचं पानमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी भारती सहस्रबुद्धे. आज आपण खूप वेगळ्या पद्धतीच्या, वेगळ्या विषयांच्या आणि वेगळे विचार देणाऱ्या पुस्तकांबद्दल गप्पा मारणार आहोत. आणि गप्पा मारायच्या आहेत त्या दोन मोठ्या कार्यकर्त्या आणि दोन मोठ्या लेखिकांशी. आज एका खूपच महत्त्वाच्या पुस्तकाविषयी आपण सुरुवातीला बोलणार आहोत. ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांच्याकडनं आपल्याला त्या पुस्तकाविषयी जाणून घ्यायचं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे गांधी जगलेली माणसं. समाजात अशी अनेक माणसं आहेत ज्यांनी प्रसिद्धीपासून कायम दूर राहत समाजाच्या उत्थानाचं, राष्ट्राच्या विकासाचं काम केलं. त्यांच्यापैकी 40 व्यक्तींची आपल्याला ओळख व्हावी असा प्रयत्न इंदुमतीताईंनी त्यांच्या या नव्या पुस्तकातून केलाय. तेव्हा या पुस्तकाविषयी त्यांच्याकडनं जाणून घेऊया. इंदुमतीताई, खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. खरं तर इंदुमतीताई, मी काही बोलण्याऐवजी या पुस्तकामागची तुमची भावना काय आहे आणि ही जी 40 माणसं ज्यांनी कधीही प्रसिद्धी म्हणा किंवा अशा कुठल्याच गोष्टीची अपेक्षा न करता समाजासाठी काम केलं, ती तुम्ही शोधलीत कशी, हे पुस्तक अशा पद्धतीने यावं, या सगळ्या मागची तुमची भूमिका काय हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. आजच्या समाजातल्या, आजच्या पिढीला समजलं पाहिजे की ही माणसं कोण होती. निर्मोही, निसंग, प्रसिद्धी विन्मुख राहून त्यांनी फार मोठं समाज बांधणीचं काम केलेलं आहे. म्हणजे गांधी नावाचा हा माणूस जगभर गेलेला आहे. अहिंसा या त्यांच्या तत्वामुळं समाजामध्ये अगदी तळागाळातल्या माणसामध्ये ही माणसं मिसळलेली आहेत. स्वातंत्र्य तर अहिंसेतून मिळवलं, लाखोनी लोकांनी आहुती दिली, स्वराज्य मिळालं, परंतु सुराज्य त्याचं नाही झालं. त्यांच्याकडे आकृष्ट झालेली ही जी सगळी माणसं होती, ही सर्व स्तरातली होती. खूप श्रीमंत होती, गरीब होती, अर्थतज्ञ होती, संस्कृत पंडित होते, सगळ्या प्रकारची. फक्त सामान्य माणसंच नव्हती. परंतु या सगळ्या माणसांनी फार मोठं समाज बांधणीचं काम केलेलं आहे. अशा माणसांच्या, काही माणसांच्या सहवासामध्ये मला राहायला मिळालं, हे मी माझं भाग्य समजते. आजूबाजूचं वातावरण बघतो तेव्हा मला असं वाटतं की अरे, ही माणसं फार वेगळी होती. कारण तशी माणसं आज कुठंच दिसत नाही. असतील अपवादानं, परंतु या माणसांचं चरित्र, त्यांच्या थोडक्यात त्यांचं कार्य या नव्या पिढीसमोर आलं पाहिजे. आणि म्हणून मी ही गांधी जगलेली माणसं मला जशी समजली, खरं तर त्यावेळेला काहीच कळत नव्हतं, पण वयाची 60 ओलांडल्यानंतर मला असं वाटलं की आता आपल्याला ती थोडी थोडी माणसं कळली. माझ्या वकुबाप्रमाणे, माझ्या बुद्धीप्रमाणे मला ती जशी समजली, जशी आकलन झाली, तसं मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून हे गांधी जगलेली माणसं हा लेखन प्रपंच आपल्या सर्वांसमोर, वाचकांसमोर मी समोर ठेवलेला आहे. खरं तर इंदुमतीताई, तुम्ही असं तुमच्या वकुबाप्रमाणे वगैरे म्हणतात, पण मला जितकं तुमच्याबद्दल माहिती आहे की तुम्ही चळवळीत काम करत आयुष्य घालवलं. तुम्ही अशा पद्धतीने शालेय मुलांसाठी उपक्रम केले, शाळांमध्ये जाऊन कार्यक्रम केले. तर ही जी निवड आहे या 40 माणसांची, त्याच्याबद्दल जाणून घ्यायला मला आवडेल. यातली जी माणसं आहेत ना, आज 2-4 माणसं आहेत, औरंगाबादमध्ये आहेत, वर्ध्यात आहेत, नंतर विनोबांच्या गावी आहेत. ते त्यांच्या परीनं कामं करतायत. म्हणजे त्याच्यामध्ये विजय दिवाण नावाचा मुलगा म्हणजे आता तो 60 ओलांडलेला माणूस आहे. तो म्हणतो, जाती अंताची लढाई मला लढायची आहे. म्हणजे पूर्वी जे आश्रम होते, वर्ण होते, चातुर्य वर्ण म्हणजे दलित किंवा शूद्र, हे जे कामं करत होते त्या लोकांचं काम मला करायचंय. हे त्याला का वाटलं? कारण त्याचे काका, त्याचे वडील गांधीजींच्या बरोबर राहिलेले होते आणि त्यानं स्वतः सुद्धा अगदी तारुण्यापासूनच हे काम स्वीकारलेले. हे त्याचं काम आजच्या लोकांपुढे जायला पाहिजे. दुसरे अजून एक सर्वोदयी कार्यकर्ते होते. औरंगाबादभर तो पायपीट करायचा. आपण भले त्यांना म्हणू
काका कशाला इतक्या उन्हाचा आलात, हे पैसे घ्याने रिक्षाने जा बरं. नाही, मला पायी चालायची सवय आहे. गांधींनी सगळा भारत पायी फिरले, विनोबांनी भूदान यज्ञ केला, हजारो किलोमीटर चालले. मला औरंगाबाद मध्ये चालायला काय कठीण जाणार आहे का? ही त्यांची विचारधारा. आणि म्हणून ह्या माणसांचं श्रेष्ठत्व, त्यांचा निर्मोहीपणा, ही निर्मोही वृत्ती समाजामध्ये फार आज आवश्यक आहे, परंतु ती आपल्याला फार क्वचितच पाहायला मिळते. आणि म्हणून या माणसांना या पुस्तक रूपात मी आपल्या वाचकांसमोर ठेवलेलं आहे. आज अशी माणसं आहेत का? किती दुर्मिळ झालेली आहेत अशी माणसं, निस्वार्थ भावनेनं. आणि नंतर त्या वयामध्ये बघा ना, आज घरामधली मुलगी सुद्धा सुरक्षित नाही हो. आणि माझ्यासारखी वयात आलेली मुलगी या ब्रह्मचारी माणसांबरोबर, निसंग माणसांबरोबर वाढलेली आहे मी. त्यांनी काही ना काही मला शिकवलंय. आणि किती मायेनं, पुरुष असून सुद्धा त्यांनी मातृहृदयानं, आईनं जसं समजून सांगावं तसं मला शिकवलं. म्हणून त्यांचे हे ऋण, त्यांच्याबद्दलची माझी ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, या मुलांना सांगण्यासाठी मी हे पुस्तक लिहिलं. खरंच इंदुमतीताई, म्हणजे तुम्ही जे सांगताय ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही विजय दिवाणांचा उल्लेख केला. आपण याच ABP माझावर विनोबांवर जी डॉक्युमेंटरी केली होती आपले भारतरत्नमध्ये, तिथे आम्हाला विजय दिवाणांनी खूप मदत केली होती. आम्ही गागोद्याला सुद्धा गेलो होतो, त्यांना भेटलो होतो. पण असे वेगवेगळे माणसं जे समाजात वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात आहे, समाजोत्थानाचं काम करतात आहे, ते तुमच्यामुळे आम्हाला वाचायला मिळणार आहे. त्यासाठी खरंच तुमचे आभार मानते मी आणि ह्या नवीन पुस्तकासाठी शुभेच्छा सुद्धा देते. खूप खूप धन्यवाद. गांधी जगलेली माणसं या पुस्तकानंतर आजचं दुसरं पुस्तक आहे लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांची नवी कादंबरी. या कादंबरीचं नाव आहे दुभंगलेलं जीवन. खरं तर विदर्भातल्या अरुणा सबाने यांना आपण ओळखतो ते एक लढवय्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून. आणि त्यांनी लिहिलेलं आत्मकथन सूर्य गिळणारी मी अनेकांना अंतर्मुख करून गेलं. आपल्या आनंदाचं पानमध्येही या पुस्तकाबद्दल आपण बोललोच होतो. आता अरुणाताईंच्या लेखनाचा वेगळा पैलू, त्यांची कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे आणि त्याविषयीच आपल्याला त्यांच्याशी गप्पा मारायच्या. अरुणाताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. नमस्कार. नमस्कार. खरं तर साधारण वर्ष दीड वर्षापूर्वी आपण तुमचं जे आत्मकथन होतं सूर्य गिळणारी मी, त्याच्याविषयी इथे चर्चा झाली होती आनंदाचं पानमध्ये. आणि आता ज्याला आपण फिक्शन म्हणू किंवा कादंबरीच्या फॉर्ममध्ये जे तुम्ही लेखन केलंय त्याच्याबद्दल बोलायचं आहे. तर नक्की काय आहे दुभंगलेलं जीवन? तुम्ही लेखिका आहात, तुम्ही काय सांगाल वाचकांना, आपल्या प्रेक्षकांना? दुभंगलेलं जीवन ही समलैंगिकतेवरची कादंबरी आहे. आणि त्यात केवळ समलैंगिकता हा विषय न घेता एका सुखी कुटुंबातली एक साधी सरळ मुलगी एका मुलासोबत लग्न होऊन त्याच्या घरी जाते आणि लग्नानंतर तिला कळतं की आपला नवरा गे आहे, समलैंगिक आहे. त्या शॉकमधनं ती बाहेर पडूच शकत नाही. पण तो गे असूनही त्याला 2 मुलं होतात, कारण त्यात असे काही प्रकार असतात, कुणाला अगदीच मूल होत नाही, कुणाला होऊ शकतं. आणि त्यातच ती मुलगी इतकी अशी झिजत जाते, झुरून तिचा शेवट होतो 5च वर्षामध्ये विवाहानंतरच्या. आणि तिथून त्या मुलांचं सुद्धा आयुष्य पुढे कसं रखडतं, त्या मुलांची पडझड कशी होते, त्या मुलीच्या पूर्ण आयुष्याचीच होळी होते, परवड होते. असं सगळं या कादंबरीमध्ये दुभंगलेलं जीवन यात मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर अरुणाताई, एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आणि एक मासिक संपादित करणाऱ्या संपादिका म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो, विदर्भ ओळखतो. आणि असं असताना वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण, तर हे जे लिखाणाचे विषय आहेत, म्हणजे नॉन फिक्शनबद्दल तर काही प्रश्नच नाही की जे समाजात घडत आहे त्यावर तुम्ही लिखाण असतं. पण जे फिक्शन ज्याला आपण म्हणतो ते विषय कसे तुम्हाला उमगतात आणि याच्यावर आपण फिक्शन लिहावं हा विचार कसा होतो?
एकदा मी एका MSW कॉलेजमध्ये गेले आणि माझं भाषण होतं त्या कॉलेजमध्ये, आणि तिथे मला एक मुलगा भेटला. तर त्याने मग त्याची जी कथा सांगितली थोडक्यामध्ये, की मी असं म्हणजे गे आहे आणि मग मला असे असे प्रॉब्लेम्स आलेत, माझ्या आईवडिलांना मी कसं सांगावं हे मला कळत नव्हतं. आणि अतिशय हुशार मुलगा आहे तो, चळवळीतला आहे, पुरोगामी विचारांचा आहे, वाचन खूप आहे. साळुंखेंना वगैरे तर त्यांनी कोळून प्यायलं म्हटलं तरी चालतं. आणि खूप छान त्याच्या विचारांमध्ये अतिशय क्लॅरिटी आहे. पण आपण आईवडिलांना खूप दुःख देतो आहे याचीही जाणीव आहे. तर मी त्याला खूप आमची चर्चा झाली आणि त्याला सांगितलं की पण यात तुझा काही दोषच नाही ना. तर माझं एकच वाक्य त्याला एकदम इतकं स्पर्शून गेलं की त्याच्या डोळ्यात एकदम टचकन पाणी आलं. आणि तिथून आमचे छान संवाद सुरू झालेत. आणि मग माझ्या डोक्यामध्ये हळूहळू एक कथा जन्माला आली. पहिल्यांदा तर मला असं वाटतं होतं की आपण ह्याच्यावर कथाच घ्यावी. आणि एका वर्तमानपत्राने खूप वर्षांपूर्वी याच्यावर एक विशेषांक केला होता, पुरवणी केली होती. ती माझ्या वाचण्यात आली होती. तेव्हापासून या विषयाच्या भोवताल माझे विचार फिरत होते, पण ते असे पकडले जात नव्हते. ते या मुलाच्या निमित्तानं कदाचित पकडल्या गेले आणि कथा लिहायला बसले. पण त्याचं रूपांतर हळूहळू कादंबरीत कसं झालं. मग ते अनूचं एक पात्र आहे त्याच्यामध्ये, जिच्या सोबत त्या मुलाचा आपण विवाह दाखवला आहे कादंबरीमध्ये. ती अनू उभी राहिली आणि असं म्हणजे सुचा उभी राहिली. ही सगळी पात्र मला असं वाटतं की लेखकाच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती कुठेतरी बसलेली असतात. ती पात्र छोटीशी असतात, त्याला विस्तारण्याचं काम मग आम्ही करतो. खरं तर अरुणाताई, तुम्ही आत्ता आपण ज्या कादंबरीविषयी गप्पा मारल्यात त्याच्याबद्दल बोलल्या, पण मला एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ज्या लेखिकासुद्धा आहेत अशा लेखिकेला प्रश्न विचारायचा आहे की आपण जेव्हा लिहितो तेव्हा समाजातच जे काय घडत असतं त्यातनंच आपल्याला विषय सुचतात, प्रकर्षाने कधीतरी लिहावंसं वाटतं. पण आत्ता जे काय समाजात चाललेलं आहे, लेखकांची किती जबाबदारी आहे की ते परखडपणे मांडलं गेलं पाहिजे. आणि म्हणजे समाजाचा असा घटक की जो अवेअर असून सुद्धा अवेअरनेस नाही अशा पद्धतीने जगतोय त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. अगदी बरोबर आहे की लेखक हा खरंच जागरूक पाहिजे. लेखकाची ती जबाबदारी आहे. म्हणजे मी जर म्हणत असेल की मी स्वतः लेखक आहे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे, तर लेखक म्हणून मी काय लिहिलं पाहिजे याची निवड कशी करायची हे मला कळलंच पाहिजे. आणि सध्या जे समाजामध्ये चाललं आहे त्याचं चित्र उभं करणं हे आमचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. तुम्हाला आठवत असेल तर 2015-16 16-17 अनेक लेखकांनी आपले मिळालेले सरकारी पारितोषिकं परत केलेत. हो. का परत केले? तर त्याच्या मागचं कारण हेच होतं की सध्या जी वातावरण निर्माण झालेलं आहे, जी बंडाळी माजलेली आहे आणि आमच्या लेखनावर बंधनं आलेली आहेत, आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं आलेली आहे, त्याचा निषेध तो होता. दाभोळकरांची हत्या झाली, कलबुर्गींची हत्या झाली, गौरीची हत्या झाली. या सगळ्या हत्यांची कारणं काय होती? पानसरेंची हत्या. या सगळ्यांच्या हत्येच्या मागचं कारणच मुळी हे होतं की ते त्यांचा आवाज बुलंदपणे मांडत होते आणि काही विशिष्ट वर्गाला, काही विशिष्ट लोकांना हा आवाज आमचा बंद करायचा होता, आमची मान मुरगळून टाकायची होती. त्यासाठी या लोकांचे खून झालेत, अक्षरशः खून झालेत. पण त्यांनी शेवटपर्यंत आपली लेखणी बंद केली नव्हती. त्यांचा वसा आम्ही सांगतो. आणि लेखकाची किंवा कवीची ही जबाबदारीच आहे की सरकार असेल, कुणीही असेल, आपण त्यांना ठणकावून प्रश्न केले पाहिजे. त्याची किंमत मोजावी लागते मला माहिती आहे, पण आम्ही पुरस्कारासाठी लिहितच नाही ना. आणि कुठल्याच लेखकानं पुरस्कारासाठी लिहू नये. आपलं जर ठणठणीत नाणं असेल, खणखणीत नाणं असेल, तर तुमच्या मागे पुरस्कार येणारच. अरुणाताई, आणखीन काय आहे ज्याच्यावर काम सुरू आहे? ही अगदी नवीन आलेली कादंबरी वगळता आणखीन काय ज्याची लेखन प्रक्रिया म्हणा सुरू आहे किंवा ज्याच्यावर काम सुरू आहे? माझं आता नवीन लेखनाचं विषय माझ्या डोक्यात असा आहे की एकतर मी महाराष्ट्रातील बहुजन स्त्रीची सद्यस्थिती या विषयाला घेऊन एक पुस्तक लिहिते आहे आणि एक माझी कादंबरी सुरू आहे.
त्याच्यामध्ये मी अपंग मुलगी म्हणजे एक पहिल्यांदा सशक्त असलेली धडधाकट असलेली मुलगी एका अपघातामध्ये ती अपंग होते, पण जिद्दीनं ती कशी पूर्ण उभी राहून आपलं करिअर पूर्ण करते, आपलं स्विमिंग पूर्ण करते, तिला जे जे काही करायचं आहे ते ती आयुष्यात करू शकते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर स्त्री तिनं जर ठरवलं तर कुठल्याही परिस्थितीत ती सगळ्या संकटांवर मात करून ती उभी राहू शकते. हा त्याच्यामध्ये मला एक सांगायचं आहे. अशा पद्धतीनं ती स्टोरी हळूहळू डेव्हलप होते आहे. आज तुम्ही वेळ दिलात आणि किमान तुमच्या कादंबरीविषयी सगळ्यांना, प्रेक्षकांना, वाचकांना कळेल अशी अपेक्षा करूया. आणि तुमचं हे जे पुढचं लिखाण आहे त्या सगळ्यासाठी आमच्याकडनं शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. आता अर्थात टॉप 5 पुस्तकं कोणती ते जाणून घेण्याची वेळ झाली आहे. आणि ते पुस्तकं सांगतायत पुण्याच्या अक्षरधाराच्या संचालिका रसिका राठीवडेकर. नमस्कार, मी रसिका राठीवडेकर, अक्षरधारा बुक गॅलरी पुणे. आज आपण पाहणार आहोत या आठवड्यातील टॉप 5 पुस्तके. पहिलं पुस्तक आहे राजेंद्र खेर लिखित आनंदाचं झाड. मनुष्यामध्ये मूळतःच काही सद्गुण असतात, तर त्या सद्गुणांचा यथायोग्य वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करू शकतो. तो कसा करायचा हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. सकाळ प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. दुसरं पुस्तक आहे एक असामान्य प्रेमकथा. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची अविश्वसनीय जीवनकथा या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे. प्रत्येकाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक आहे. सुदर्शन आठवले यांनी या पुस्तकाचा अनुवाद केलेला असून मधुश्री प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तिसरं पुस्तक आहे मिश्किल गॅलरी. ज्येष्ठ व्यंगचित्रकार द फडणीस यांनी नुकतेच 100व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या सर्वच पुस्तकांना वाचकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. त्यातीलच हे पुस्तक मिश्किल गॅलरी. अनेक व्यंगचित्र आपल्याला ह्या पुस्तकामधील खळाळून हसवतात. ज्योत्स्ना प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. चौथं पुस्तक आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका सोनाली कुलकर्णी यांनी लिहिलेलं सो कूल टेक 2. लोकसत्तामध्ये त्या सदर लिहित होत्या आणि त्या सदराचंच हे पुस्तक तयार केलेलं आहे. राजहंस प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. 5वं पुस्तक आहे ज्येष्ठ मराठी इतिहास अभ्यासक गजानन मेहेंदळे यांनी लिहिलेलं इस्लामची ओळख. त्यांनी स्वतःच हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तर ही होती या आठवड्यातील टॉप 5 पुस्तकं. ही सर्व पुस्तकं तुम्हाला अक्षरधारा बुक गॅलरी www.akshardhara.com या अक्षरधाराच्या वेबसाईटवर आणि अक्षरधाराचा सध्या मान्सून सेल सुरू आहे. 15 ऑगस्टपर्यंत तो आचार्य अत्रे सभागृह बाजीराव रोड येथे सुरू राहणार आहे. तर ही सर्व पुस्तकं तुम्हाला भरघोस सवलतीमध्ये उपलब्ध होणार आहेत. धन्यवाद. आजच्या टॉप 5 मध्ये जी पुस्तकं आली आहेत त्यांचा समावेश आपल्या या कार्यक्रमात सुद्धा झालेलाच आहे. आपण पुस्तकांबद्दल नेहमीच बोलतो आणि त्या पुस्तकांच्या निमित्ताने आपल्या लेखकांशी गप्पा होत असतात. पण तुम्हाला एखाद्या लेखकाशी गप्पा व्हाव्यात अशी जर इच्छा असेल तर आम्हाला जरूर कळवा. त्यांच्या आणि तुमच्यामधला दुवा व्हायला आम्हाला नक्कीच आवडेल. आणि त्यासाठी आमचा ईमेल ID आहे anandachapan@gmail.com. पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूच. तोवर तुम्ही वाचत राहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.